एक तर म्हणे आम्ही चांगल्या लोकांना प्लॉट देणार, हे पहिलं वाक्य. चांगली लोक. येस, चांगली लोक. म्हणजे मला कळलंच नाही की कुठला अर्थ. एक्झॅक्टली. आणि मला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारे हे लोक कोण? हे लोक कोण? राईट, अगदी बरोबर. नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली साळुंखे. ऍक्च्युली सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली ह्या सगळ्या प्रकरणाला. आम्ही सोसायटीमध्ये 5 हॉस्पिटल्स आहेत, त्यातल्या बहुतांश जे त्याचे व्यावसायिक जे आहेत किंवा ओनर आहेत त्यांच्याशी चर्चा केली की असं असं एक प्लॉट आम्हाला सांगितलेला आहे एका जणांनी की तो विकण्यासाठी आहे. तर मग तो घ्यावा का? कारण मला थोडी मनामध्ये म्हणजे शंका होती की ते B2C टेन्युअर वगैरे वगैरे सगळं आपल्याला सगळ्या कायदेशीर बाबी माहित नसतात. त्यामुळे थोडंसं आम्ही डॉक्टर पेशंट असल्यामुळे थोडंसं आम्हाला भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टी करायची. पण मग त्याची चौकशी केल्यानंतर मला सर्वांनीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके. त्यानंतर आम्ही सुरुवात केली. मग हळूहळू एक 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 टप्पा ते B2C टेन्युअर करणं, त्या जागेचं ज्याच्यावरती कलेक्टरचा मालकी हक्क असतो तोपर्यंत ती विकायला परमिशन नव्हती. पण ह्या क्लॉज नंतर किंवा GR नंतर ती विकण्याची मुभा सरकारनं दिलेली आहे लोकांना. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही एक 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 कागदपत्र गोळा करत गेलो आणि तो सगळा ते B2C केलं. त्यानंतर मग त्या मालकांकडून आम्हाला घ्यायचं होतं ते प्लॉट. मग त्यासाठी जे काय त्यांना फायनान्शियल जे काय करायचं ते सगळं आम्ही केलं. कारण अट त्यांची तीच होती की तुम्ही दिलेत पैसे तर आपण. साधारण कोणत्या सालाची घटना? जुलै 2023 पासून ही प्रोसेस सुरू झाली. ओके. पण हा कागद तो कागद असं करत करत त्याच्यात सगळं वेळ लागेपर्यंत ही जागा ज्या मालकांकडून आम्ही घेतली त्यांच्या नावावर होण्यासाठी जून 2024 उजाडलं. जून 2024 नंतर आमची ऍक्च्युअल प्रोसेस सुरू झाली ह्या प्लॉट खरेदी करण्याची. त्यानंतर आम्ही साठेखत केलं त्यांच्याबरोबर आणि NOC साठी अर्ज केला. त्या लोकांनी केला की आम्हाला हा व्यवहार करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला हा व्यवहार करू द्या. त्यावरती त्यांनी नकार कुठल्या पद्धतीने दिला मला ते अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचंय. एक तर म्हणे आम्ही चांगल्या लोकांना प्लॉट देणार, हे पहिलं वाक्य. चांगली लोक. येस, चांगली लोक. म्हणजे मला कळलंच नाही की कुठला अर्थ. एक्झॅक्टली. आणि मला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारे हे लोक कोण? हे लोक कोण? राईट, अगदी बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही वैद्यकीय व्यावसायिकांना देणार नाही. ठीक आहे म्हटलं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत किंवा जे सभासद आहेत त्या सोसायटीचे त्याच लोकांनी फक्त प्लॉट खरेदी करू शकतात, इतरांना आम्ही देणार नाही. ह्या लेखी स्वरूपात त्यांनी तुमचा अर्ज फेटाळण्यात आला आहे असं त्यांनी आम्हाला दिलं.